डॉक्टर दलवाई, मोदींनी सुद्धा जी टीका केली महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारवर, त्याच्यामध्ये विशेषतः टार्गेट सुरुवातीला त्यांनी केलेलं होतं ते आपल्या पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांना. शरद पवारांच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या किंवा शरद पवारांच्या काळामध्ये या राज्यामध्ये इथे जो काही भ्रष्टाचार झाला या बाबतीमध्ये त्यांनी टीकेचा रोख ठेवलेला होता. आता हे कुठेतरी व्यक्तिकेंद्रित राजकारणाचं एक वेगळं स्वरूप म्हणायला लागेल की एका मोठ्या पदावरच्या व्यक्तीने दुसऱ्या मोठ्या पदावरच्या तितक्याच तोलामोलाच्या राष्ट्रीय राजकारणातल्या महत्त्वाच्या व्यक्तीला टार्गेट करायचं आणि यातून कुठेतरी जनसामान्यांची मतं बनवायला बघायचं, हा एक वेगळा ट्रेंड सुरू झाला असं आपल्याला वाटत नाही का? बरोबर आहे. तुम्ही वैयक्तिक जे म्हणताय त्याची सुरुवात आपण जर लक्षात घेतली तर गेली 2-3 वर्षापासून भाजपाने केलेली आहे. कारण त्याने टार्गेट पण करत असताना गेल्या 2 वर्षात वैयक्तिक टीकेवरच टार्गेट केलं होतं. वैयक्तिक अगदी कॅरेक्टर असोसिएशन म्हणतो आपण ते केलेलं. त्यानंतर जेव्हा निवडणुकीला आले तेव्हा वैयक्तिक एक व्यक्ती केंद्रित त्याने पूर्ण आपला कार्यक्रम जो होता तो अगदी इतर भाजपाचे नेते पण बाजूला ठेवून वैयक्तिक केला. आणि आता पण आपण तेच बघतोय की एकदम वैयक्तिकपणाने ते टार्गेट करतायत. आणि त्याचं कारण सहज आहे. कारण तुम्ही मगाशी म्हटलं की निवडणुका पुन्हा आल्यावर तपासणी वगैरे व्हायला पाहिजे प्रिव्हियस सरकारची. बरोबर आहे, पण ती तपासणी वगैरे कोणाला करायची नाही. फक्त एकतर्फी भ्रष्टाचारचे आरोप करायचे. आज माननीय नितीन गडकरी जी जे आपल्या केंद्रीय मंत्री आहेत, भाजपाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत, त्याने आज भाषणात बोलताना काल असं म्हटलं की कोणाचेही सर्वांचे पैसे घ्या तुम्ही, म्हणजे पैसे घ्या पण आम्हाला मतं द्या. त्याच्यावर आज इलेक्शन कमिशनने त्यांच्यावर हे नोटीस काढलेली आहे असं मी ऐकतो. जे स्वतः भाषणातून मंत्री असताना तुम्ही पैसे घ्या पण मतं द्या असं म्हणतायत, त्याने भ्रष्टाचाराबद्दल बोलायचा अर्थ राहतच नाही अजिबात. आणि अजून एकच मला मुद्दा बोलायचा आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की सर्वांनी भाजपाला आणि नरेंद्र मोदींना टार्गेट केलेलं आहे, हे साफ चुकीचं आहे. एक 5-10-20 वर्षापूर्वी पण आपण जर बघाल जनसंघाचा किंवा भाजपचा हिस्ट्री बघा तुम्ही, दे वर ऑलवेज पॉलिटिकल अनटचेबल्स. त्यांच्याबरोबर कोणीच जायला तयार नव्हतं. इतर पक्ष एकत्र काही ना काहीतरी एकत्र येऊन करत असतील पण त्यांच्याबरोबर कोणीच जायचं नाही. आणि आज पुन्हा इट हॅज टर्न्ड अ फुल सर्कल. आणि आज पुन्हा बीजेपी अँड नरेंद्र मोदी जी एज प्राईम मिनिस्टर फाइंड देमसेल्व्स एज पॉलिटिकल अनटचेबल. त्यांच्याशी हात मिळवायला कोणच जायला तयार नाही. आणि त्यांच्या ज्या नीत्या आहेत आणि त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत दे आर सो बॅड दॅट एव्हरीबडी इज टार्गेटिंग देअर बॅड पॉलिसीज. आज महाराष्ट्रात येऊन तुम्ही जर विदर्भ आम्ही वेगळा करू आणि महाराष्ट्राची फाळणी करू वगैरे असं जर म्हणणार असाल आणि त्याला कोण टार्गेट करत असेल त्याच्यात अजिबात चुकीचं नाही. मुंबईला जर तुम्ही धोका करणार असाल की मुंबई आम्ही महाराष्ट्रात ठेवणार नाही, त्याला ऑब्व्हियसली आम्ही टार्गेट करणार आहोत, तेव्हा त्याच्यात भाजपाने आणि मोदीजींनी आपली प्रतिष्ठा समजू नये. ठीक आहे, मला यायचं आहे किशोरताई पेडणेकरांकडे, शिवसेनेच्या प्रतिनिधी आहेत. किशोरताई, एका वेगळ्या थरावर कुठेतरी राजकारण जात आहे, टीकेचं स्वरूप सुद्धा वेगळ्या थरावर जात आहे. ज्यांच्याबरोबर 25 वर्ष आपण महायुतीमध्ये राहिलो त्यांच्याबद्दलच शाहिस्तेखानाची उपमा देऊन किंवा अफजल खानाची उपमा देऊन वाघनखं बाहेर काढायला लागतील वगैरे अशा प्रकारची जी विधानं केली जात आहेत, तर या विधानांना जनतेच्या पचनी कसं पडावं नेमकं हे की इतके वर्ष आपण बरोबर होतात, भविष्याच्या पोटात काय दडले कोणालाही माहीत नाही, याच्या पुढच्या काळामध्ये एकत्र यायचं नाही, तशी परिस्थिती असेल नसेल कोणालाही माहीत नाही, पण हे कुठेतरी व्यक्तिकेंद्रित होतंय किंवा टोकाला जाऊन काही विशिष्ट माणसांच्या निर्णयांमुळे राज्यातले राजकीय निर्णय घेतले गेले असं आकस डोक्यात ठेवून केलं जातंय असं आपल्याला वाटत नाही का? गेली 25 वर्ष युती होती आणि त्यावेळेला त्या युतीमध्ये प्रमोद महाजन जी असतील, गोपीनाथ मुंडे जी असतील, बाळासाहेब होते, उद्धवजी आहेत, या सगळ्यांबरोबर जे एका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गेली 25 वर्ष युती टिकली आणि टिकवली गेली. परंतु आत्ता जे काय आपण चित्र बघितलं, मग लोकसभेच्या नंतर जो काय त्यांच्या मनामध्ये जे काय आनंदाचे गुलाब फुलायला लागले, त्या गुलाबाच्या काट्याने इतरांना ते रक्तबंबाळ जर करणार असतील तर आम्ही अशी गुलाबं घेऊ इच्छित नाही हो. आणि या संपूर्ण युती टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले आणि असा एकमेव नेता असेल जे उद्धवजी आहेत की त्यांनी सगळ्यांच्या समोर येऊन विचारलं की आता मी काय करू, कशा पद्धतीने यांच्याशी युती करायची. कारण ज्या पद्धतीने खेळ मांडला होता, डाव मांडला होता, सारीपाट पण माझं आणि सोंगट्या पण माझ्या, चित भी मेरी पट भी मेरा, अशा पद्धतीने जर असेल तर काय शिवसेना यांच्याबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फरफटत जायला पाहिजे होती का? हा एक मोठा पहिला प्रश्न आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेला पूर्ण माहिती आहे की आता ज्या पद्धतीने दंड ठोपटले जात आहेत, विदर्भ वेगळा करू, हे वेगळं करू, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला हे पचनी पडतंय की नाही हा आता येणारा 15 ऑक्टोबरचा दिवस
सांगू शकेल. ठीक आहे. असं मला वाटतं. किशोर ते परत तुमच्याकडे येतो. या पहिल्या सेगमेंटमध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नांना अवधूतजी तुम्ही काय उत्तर द्याल? मुद्दा नंबर 1, खरोखर हे राजकारण, ही टीका सगळी व्यक्तिकेंद्रित होतीये का? मुद्दा नंबर 2, शिवसेना आणि भाजपचे इतक्या वर्षांचे संबंध असताना सुद्धा आज वागणकांच्या गोष्टी काढायला लागतायत, एकमेकांबद्दल टोकाची टीका करावी लागते, अशी वेळ का यावी? आणि मुद्दा नंबर 3, ह्याच्या पुढच्या काळामध्ये बेरजेचं राजकारण करायला लागणारच नाही, याची शाश्वती कोण देणार? काय म्हणाल आपण? पहिली गोष्ट म्हणजे 1952ला लोकसभेची पहिली इलेक्शन झाली आणि 2014 मध्ये पुष्कळ पुलाखालनं पाणी निघून गेलंय. इलेक्शनच्या प्रचाराचा पोत आणि बाज बदललेला आहे. पूर्वी कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि विचाराच्या जोरावर लढली जाणारी इलेक्शन आता मीडियाच्या ताब्यात गेलेली आहे. मग तो सोशल मीडिया असो, प्रिंट मीडिया असो किंवा ई मीडिया असो. आता हे सगळी पद्धतच बदललेली आहे. तुम्ही जे म्हणालात की व्यक्तिकेंद्रित राजकारणाची ही प्रचार शिकार होते का, तर गंमत अशी आहे की ज्यावेळी इलेक्शन होते त्यावेळी त्या इलेक्शनमध्ये एक सत्तारूढ पक्ष असतो, आणखीन एक अपोजिशन पार्टी असते. आता 4 महिन्यापूर्वी जी इलेक्शन झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष अनडाऊटेडली एक भारतातला सत्तारूढ पक्ष आणि सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे. त्यामुळे इतर पक्ष भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च स्थानावर हल्ला करून आपली काही स्पेस आपल्याला मिळेल का याचा डेफिनेटली वाट पाहत आहे. तर त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्या शीर्षस्थ नेतृत्वाला मग राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा मनसे असो, हे त्याच्यावर हल्ला करतात. याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे असं मला काही वाटत नाही. शेवटी ही लढाई सत्तास्थानामध्ये नंबर 1चं पद मिळण्यासाठी असते. महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करण्यासाठी या 5 पक्षांमध्ये चाललेल्या लढाईमध्ये उरलेल्या 4 पक्षांनी नरेंद्र मोदींवर हल्ला करणं हे मी स्वाभाविक मानतो. उरलेला तुमचा जो तिसरा प्रश्न आहे तो शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा, मला एवढंच म्हणायचं आहे की टीका करायचा सर्वांना अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही. त्यांचा आदेश शिरसावंद्य म्हणून आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही. माझी फक्त हात जोडून एकच विनंती आहे की अफजल खान दक्षिणेतनं आला होता, उत्तरेतनं नाही. एवढं इतिहासाचं नॉलेज तरी आपल्याकडे हवं आणि टीका करण्यासाठी अफजल खानाच्या फौजा दिल्लीवरनं येत नाहीत, एवढं लक्षात ठेवावं. ठीक आहे. मला असं वाटतं की भाजपची स्वतःची एक भूमिका आहे, अवधूत वाघ तीच मांडतायत. पण तरीसुद्धा काही प्रश्न अनुत्तरित राहणार आहेत, त्याची उत्तर आपल्याला याच कार्यक्रमात घ्यायची आहेत. उदाहरणार्थ नरेंद्र मोदींच्या स्वतःच्या वैयक्तिक धोरणामध्ये जे त्यांनी जाहीर केलेलं आहे की शिवसेनेवर टीका करणार नाहीत, बाकीचे नेते ही धोरणं पाळतायत का, ती अवलंबतायत का? कारण देवेंद्र फडणवीसांपासून इतर नेतेसुद्धा हे अटॅक करतानाच दिसत आहेत आणि त्याची उत्तरं किंवा त्याची प्रत्युत्तरं ही पलीकडच्या बाजूने येताना दिसत आहेत. त्याचबरोबर येत्या काही काळामध्ये ही समीकरणं मनसे आणि शिवसेना यांच्या बाबतीत बदललेली आढळणार आहेत का, याच्यावरही आपल्याला चर्चा करायची आहे. त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.